वेलकम टू सारिका स्टडी एकेडमी। तो कमेंट्स करते रहिएगा और चैनल अगर वीडियो पसंद आता है तो लाइक शेयर सब्सक्राइब कीजिए और शेयर ज़रूर कीजिएगा। थैंक यू। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य मंडळ SSC आणि HSC 2026चा निकाल कधी लागणार आहे, तो कसा पाहायचा आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात। लाखो विद्यार्थी आणि पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे, त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच MSBSHSE दरवर्षी 10वी SSC आणि 12वी HSCचा निकाल परीक्षेनंतर साधारणतः 1 ते 2 महिन्याच्या आत जाहीर करते। मागील वर्षाच्या ट्रेंडनुसार 12वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता असते, तर 10वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो। 2026 मध्येही याच पद्धतीने निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात। त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली सीट नंबर, आईचे नाव टाकणे आवश्यक असते। माहिती भरल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, ज्यामध्ये विषयानुसार गुण, एकूण टक्केवारी आणि निकालचा दर्जा दिलेला असतो। तसेच विद्यार्थी SMS किंवा मोबाईल ॲपच्या मदतीनेही निकाल पाहू शकतात। लक्षात ठेवा की ऑनलाईन दिसणारा निकाल हा तात्पुरता असतो आणि मूळ मार्कशीट काही दिवसांनी आपल्या शाळेतून मिळते। तो मित्रांनो, आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 10वी आणि 12वी निकाल 2026 बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशा शैक्षणिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा। धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।